जणू काही थोडासा बाटला बर्स्ट झाला नाहीये आणि तिथून एक धावसंख्येने सामना गमावला होता आणि परंतु हार्ड लक टीम नडाळ ठाकूरवाडी चांगला खेळ केल्याबद्दल तुम्हाला पुढील वाटचालीसाठी देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि इथून जाताना आपण सावकाश जा ही आपणास कळकळीची विनंती आणि यस थोडासा सावकाश एकमेकांना जपा आदर करा खेळाडू आपण शांत त्याने मॅच खेळा काळजी घ्या एवढीच विनंती करेल आणि इथून चांगली खेळी केली ते मात्र गौर कामत ब संघ आपण देखील पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा सेकंड इनिंग मधील पहिली मॅच 3 षटकाची मॅच आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मिलिंद नॉन स्ट्राईक एंडला अरुण असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये बघतोय 3 षटकाची मॅच यस हलकासा डिफेंड केला पुणे शेख त्याच फिल्डरकडे जो मात्र बॉल आपण बघतो गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुनील चांगला गोलंदाज आहे आणि यावेळेस मात्र एक धाव जरूर घेतली जाईल 38 सर्कल मध्ये हा बॉल पाहायला मिळाला सुनील गोलंदाज चांगला आहे सध्याच्या घडीला रनर अप ठरलाय नाईट रजनी शृंखलेमध्ये जर पाहिलं ना तर शिलारवाडी या ठिकाणी अगदी दमदार स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी जल्लोष देखील तितकाच चांगला पाहायला मिळाला होता आणि तदनंतर लिमनेवाडी संघ जरी नौका संघ असला तरी देखील बॅटिंग भरपूर चांगली होत असते आणि इथे एक एक का होईना परंतु या ओव्हरमध्ये धावा येत आहेत अगदी पाहिलं ना की मॅच मध्ये मिलिंदची बॅटिंग देखील मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली राहिली होती यस त्या ठिकाणी थोडासा खेळाडूला अडथळा जरूर आलाय परंतु त्या ठिकाणी पंच आपण पाहणी करा खेळाडू जर अनफिल्ड असेल तर नक्कीच त्याने इथे बसायचं आहे आणि जर खेळाडू खेळू शकतो तर मात्र नो प्रॉब्लेम परंतु चांगली क्रिकेट चांगला मॅच पाहायला मिळेल यात शंका नाही आहे स्कोर बोर्डवर आपण धावा बघतोय 4 बॉल झालेत 4 बॉल नंतर धाव फलकावर धावा लागले गेले ते मात्र 4 आता स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर अर्थात अरुण यस यावेळेस अगदी लॉप करायचं होता अगदी पाहिलं ना तर जणू काही मैदानाच्या आतमध्ये बॉल रिलीज केला आणि तिथून एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला डॉट बॉलची संगता जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना सुनील आपण बघितला यावेळेस मात्र फटका क्लास होता परंतु अगदी त्या ठिकाणी स्टंपला जाऊन आदळला आणि तिथून पाहिलं ना तर डॉट बॉलला आलाय आणि पहिला षटक समाप्त झालाय टीमची टोटल जाण पोचले ते मात्र 4 या आकड्यावर यस निखिल बांगरेने जर विकेट हॅट्रिक घेतली यस आकाशसाठी पारितोषिक आहे इथं बॉलिंग ट्रॅकवर आकाशला तुम्ही पाहू शकाल अगदी निखिल बांगर यांच्याकडून 1000 रुपये दिले जातील जर काय विकेट हॅट्रिक घेतली तर निखिल बांगर साहेबांकडून दिले जातील 1000 रुपयांचं कॅश प्राइज प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्यासाठी जी लावलेलं पारितोषिक असतं ना ते मात्र जबरदस्त पाहायला मिळतं प्रत्येक खेळाडूंवर असलेलं प्रेम मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी बघतो एक चांगली मॅच आहे अखाच्या विरोधात इथे बॅटिंग करावी लागेल मिलिंदला कारण सर्व जबाबदारी असेल सराईवाडी टीमची जर मिलिंदवर आणि त्या मिलिंदला मैदानाच्या आतमध्ये धावा देखील बढवाव्या लागतील कारण मिलिंद आणि नक्कीच निर्धाव षटक हाताळलं तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल यस निखिलजी बांगर साहेबांकडून मिडल षटकसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल यावेळेस पुण्याच्या एकदा डॉट बॉल अगदी पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी वाईट चेंडूसाठी खरं तर रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय आणि इथे आम्ही चेक केलं जाईल थर्ड अंपायर इथे टीव्ही अंपायरकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय आणि इथे आम्ही चेक करूया
येस वाईड बॉल आहे पंच थोडासा बाहेर बॉल गेला जरूर तिथे एक धाव आपण बघतोय. आकाशची चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. हो जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना आकाश जबरदस्त गोलंदाजी. इथे डॉट बॉल पाहायला मिळाला. नक्कीच चांगली गोलंदाजी. आकाश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर धाव फलकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा आपण बघतोय. हो यावेळेस देखील नक्कीच थोडासा खराब बॉल राहिला आणि थोडासा बाहेर बॉल पाहायला मिळाला. तदनंतर वाईट चेंडूची घोषणा जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एक खराब चेंडू धाव फलकावर धावा लागले गेलेत 6 धावा. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. ही गोलंदाजी खरं तर लिमनेवाडी टीमकडे सातत्याने पाहायला मिळते. बॅटची टॉपेज बिग विकेट मैदानाच्या आतमध्ये येत असताना अगदी पाहिलं ना बिग विकेट डाऊन मैदानाच्या बाहेर जात असताना मिलिंद बॅक टू द पॅव्हिलियन. आणि एखाद्या मोठ्या टीम सोबत जेव्हा खेळाल ना तेव्हा तुम्हाला जो पुढच्या संघावर तुम्ही विजय प्राप्त करताना तेव्हा तुम्हाला आनंद जरूर पाहायला मिळतो आणि ती प्रयत्न देखील करावा. स्वाद्र आडवा बाटने दुर्गेशच्या बाट मधून फटका फसलाय आणि तिथे झेल फलंदाज फेल. इथे विकेटचं पतन फलंदाज बाद. अरविंद बांगर यांच्याकडून दिले जातील 2000 रुपयांचा कॅश प्राइज. आकाश साठी हे पारितोषिक आपण बघतो. या बॉलवर जणू काय विकेट आली तर नक्कीच त्या ठिकाणी मी तर म्हणेन लिमनेवाडी संघासाठी म्हणजे गोलंदाज आकाशसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल अरविंद साहेबांकडून. नक्कीच लेफ्ट हँड बॅट्समन प्रमोदला तुम्ही पाहू शकाल अगदी थोडासा इंजर्ड जरूर आहे परंतु प्रमोदची बॅटिंग आम्ही देखील पाहिली होती डेच्या स्पर्धेमध्ये. जबरदस्त बॅटर आहे. स्टँड इन डिलिव्हरी खेळण्याचा भरपूर सारा अनुभव त्या फलंदाजाकडे पाहायला मिळतो. परंतु हा बॉल एक शिल्लक उरलाय ना तो 2000 रुपयांचा बॉल आहे. बरोबर ना की 2000 मिळतील की बॅट्समन प्रमोद या बॉलवर षटकार ठोकेल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. येस वाईड बॉल आलाय. थोडासा खराब बॉल जरूर या ठिकाणी पाहिला. नक्की चान्स तर जरूर आहे कारण 2 बॅक टू बॅक विकेट जरूर आलेत. काय सांगायचं आकाश विकेट जे डायरेक्ट 2000. येस पहिले 4000 पहिले 5000 भेटलेत आणि आता 4 आता 2. शॉर्ट बॉल फटका दर्जेदार आहे. बॉलला पाठवलंय व्हाट अ कॅच. शेवटच्या मोमेंटला जबरदस्त झेल टिपली. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. प्रमोद बॅक टू द पॅव्हिलियन. आणि या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक 3 विकेट घेतल्या. तो आकाश ठरलाय 2000 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल आकाशसाठी. अरविंद बांगर साहेबांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज दिलं जाईल. षटक संपलाय दुसरं सॉरी अजून एक बॉल शिल्लक आहे. यस 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. एक बॉल शिल्लक आहे. बॅक टू बॅक 3 विकेट देखील आपण पाहिले. जबरदस्त गोलंदाजी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेशला तुम्ही पाहू शकाल. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. आकाश वाडा गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. स्कोरबोर्डवर फक्त आणि फक्त धावा आपण बघतोय 7. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये
जो मात्र पाहायला मिळेल. योगेश नॉन स्ट्राईक एंडला अरुण अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज. ह्यावेळेस देखील बॉल हवे ते क्षेत्ररक्षक जीवांच्या आकांतीने प्रयत्न सुरे केले होते, परंतु एक बनले. दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 कंप्लीट. ओव्हरची समाप्ती झाले. 2 धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 9 या आकड्यावर. आणि उर्वरित शेवटचा षटक घ्या आणि त्या षटकामध्ये खरं तर धाबा येणे देखील तितक्याच महत्वाच्या. ह्या मॅच मध्ये तुम्हाला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल ना तर धाबा रोखाव्या लागतील, परंतु समोर सरायवाडी टीम आहे, त्यांच्याकडे क्षमता आहे मॅच मध्ये धाबा जमवण्याची. समोर जो फलंदाज तुम्ही पाहतात ना अरुण सराईला, त्याच्याकडे क्षमता आहे 6 बॉल 6 षटकार ठोकण्याची. ती क्षमता आज सिद्ध करावी लागेल. या मॅच मध्ये तुम्हाला आपलं अधिराज्य गाजवायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज ऋतिक. ऋतिकला आपण पाहतोय आणि मिडल विकेट हाताळलं तर त्यांच्यासाठी देखील 2000 रुपये संदेश सोनावळे यांच्या माध्यमातून दिले जातील. याचा जबरदस्त पारितोषिक आपण बघतोय. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर पुढे एकदा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज ऋतिक. हो, पहिलाच बॉल जणू काही मैदानाच्या आतमध्ये हा बॉल हाताळला आणि तिथून जी उसळी पाहायला मिळाली ना ती मात्र अप्रतिम होती. आणि तिथून विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला. अगदी चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. म्हणजे स्पुनर लेनचाच बॉल जरूर पाहायला मिळाला होता, परंतु तितकाच चांगला बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहतोय. यावेळेस थोडासा खराब म्हणजेच वाईड बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. एक खराब चेंडू जरूर पाहिला. या लिमनेवाडी टीमचा विचार केला ना तर वाईडचे बॉल जर सोडले असते तर धावा फक्त आपल्याला 5 ते 7 पाहायला मिळाल्या असत्या, परंतु आता स्कोरबोर्डवर दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचले. स्कोरबोर्डवर धावा आपण बघतोय 10 धावा आपण बघतोय. गोलंदाजी करत असताना लिमनेवाडी टीम एक जबरदस्त टीम पाहायला मिळते. चांगला परफॉर्मन्स सध्याच्या घडीला फुल फॉर्म मध्ये असलेली ही टीम लिमनेवाडी टीमला आपण बघतो. आणि इथे विकेटचं पतन. यस, फलंदाज बाद. अरुणला मैदान सोडावं लागेल. तर बॅटची टॉप एज जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे पाहिलं ना तर विकेटचं पतन आणि इथे फलंदाज फेल. अर्थात अरुण बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर. चला मैदानाच्या आतमध्ये लगेच सेंटर व्हा. अगदी पाहिलं ना तर चांगलं डिसिजन जे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि नक्कीच बॅट आपण आलात, आपला शुभेच्छा. इट्स मोस्ट वेलकम दिस मॅच ऑफ द डीजे ऑपरेटिंग सिस्टीम ऑफ द गुड. जाऊया मॅच कडे. यस, इथे फटका चांगला आहे. कव्हर पॉइंट मध्ये फक्त ढकललाय, स्टेअर केलाय आणि तिथून जर पाहिलं ना तर घेतली असेल एक सिंगल धाव. एका धावेवर संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिलं ना स्कोर बोर्डवर आपण धावा बघतोय 11. 4 विकेटच्या मोबदल्यात. बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये बघतो. योगेशकडे देखील क्षमता आहे. एखादा षटकार येणं एखादा चौकार येणं महत्त्वाचं आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना थोड्याशा कमकुवत धावा जरूर पाहिल्या. हो, फटका चांगला आहे, अगदी प्रॉपर टायमिंग. त्यामध्ये अलॉंग द कार्पेटचा फटका बॉल चालला आहे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 4 चौकार.
स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता योगेश बॅटरने. अगदी पाहिलं ना, जणू काही बॉलाची उसळी जबरदस्त राहिली होती आणि तिथून हा बॉल अगदी तोंडाच्या जवळून काढला आणि तदनंतर डॉट बॉलची संगता. जबरदस्त गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिकला आपण बघतो. हो, यावेळेस मात्र बॉल हवे त्या क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे. अगदी त्या ठिकाणी पाहिलं ना तर बॅकअप थोडंसं कमी राहिलं आणि तदनंतर 2 धावा मात्र सहज प्राप्त केल्यात. अगदी पाहिलं ना की या चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो ना, असं म्हटलं जातं ना कि मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होते, हौसलों से कुछ नहीं होता, पंखों से उडान होते. मित्रांनो, या मॅचमध्ये तुम्हाला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर ती गोलंदाजी देखील तितकी चांगली करावी लागेल. कारण धावा बनलेत ते मात्र 18. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि मॅच जिंकण्यासाठी बनवायचे 18, म्हणजेच 17 बनलेत. 18ची गरज आहे. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 18 बनवायचे. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. येस, थँक्यू. नेक्स्ट मॅच असेल आपल्याला पाहायला मिळेल गौर कामत आणि त्याला फाईट करेल टीम रामा 11 पोखरवाडी. दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच या ठिकाणी या टॉस करिता 3 षटकाची मॅच असेल, याकडे देखील लक्ष असू द्या. यस, मंगेश शेंडेकडनं चौकार हॅट्रिक साठी आणि षटकारसाठी 1000 रुपये दिले जातील. बॅटर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल सुनील आणि त्याच्या साथीला आकाश, अशी सलामीची जोडी आपण बघतो. उर्वरित 18 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बडवायचे. मॅच जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. रामा 11 पोखरवाडी टीमची कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. विनंती करेल गौर कामत संघाचा कॅप्टन हा देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आयोजक भगवान दादा, आपण त्या ठिकाणी जा टॉस करण्यासाठी. सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात आज जरूर उशीर झालाय, पाहिलं ना 3:09 झालेत आणि चौकार हॅट्रिक साठी करत तर मंगेश साहेबांकडून दिले जातील 1000 रुपयाचा कॅश प्राइज. गौर कामत संघाने टॉस जिंकलाय. ओहो, पहिल्याच बॉलवर अप्रतिम फटका. बॉल चालला एक्स्ट्रा खबर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वॉटर स्ट्रोक. फलंदाज आकाशच्या बॅट मधून दमदार सुरुवात. बॉल चाललाय 4 धावांसाठी. चौकार. गौर कामत संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकले आणि बॅटिंग फर्स्ट इन्व्हाइट केले फिल्डिंग साठी रामा 11 पोखरवाडी टीमला. ओहो, यावेळेस मात्र यस, बॅटची टॉपेज. फलंदाज आकाश स्वतःहून मैदान सोडून खरे तर बाहेर आलाय. ही खेळाडू वृत्ती सातत्याने आम्हाला पाहायला मिळते.
अगदी लिमणेवाडी टीमकडनं जरी नवखी टीम असली तरी देखील बॅटरने सुरुवात दमदार केली होती. एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त स्ट्रोक लगावला होता आणि तदनंतर 4 धावा आपण देखील पाहिल्या. सुरुवात दमदार झाली ना की विजय देखील दमदार होत असतो, परंतु तो विजय प्राप्त करेल का की सरायवाडीचा गोलंदाज अर्थात मिलिंद गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतो त्याच्याकडून कमबॅक केलं जाईल का, असे पडलेले भरपूर सारे प्रश्न जे मात्र या ठिकाणी पाहायला मिळतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये युवराजला तुम्ही पाहू शकाल. युवराज देखील चांगला खेळाडू आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर होत असताना जरूर पाहतोय, परंतु त्याच्याकडे एक क्षमता आहे मॅच फिनिश करण्याची. ती क्षमता पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा बॅटिंग स्टँड्सवर युवराज. हो, एक्स्ट्रा कव्हर मधून 2 शतरक्षकाच्या मधोमध बॉलला काढलंय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील 4 चौकार. फर्स्ट प्राइज दिले जाईल मंगेशजी सेंडे. हो, यावेळेस मात्र 2 शतरक्षकाच्या मधोमध बॉल चाललाय फरार. फर्स्ट स्लिप मधून बॉल चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 4 आणि बॅक टू बॅक 2 चौकार जरूर आले. फलंदाज मी तर म्हणेन बॅट्समन युवराज जबरदस्त कामगिरी. आणि या बॉलवर जर चौकार आला तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. अर्थात मंगेश शेंडे साहेबांकडून ते कॅश प्राइज दिलं जाईल. इथं मैदानाच्या आतमध्ये बॅटर तुम्ही पाहू शकाल युवराजची दमदार कामगिरी. परंतु इथे कव्हर पॉईंटमध्ये थोडासा ढकलला जरूर घेतली जाईल. 2 धावा. ते बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला. तिसरेचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी नाही आहे. 2 धावा. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावर. आता गरज मॅच जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची. 14 बनलेत, 18 बनवायचेत, म्हणजेच उर्वरित 13 बॉल शिल्लक आहेत. 4 धावसंख्येची गरज आहे. इथे डॉट बॉल आलाय. पहिलं षटक समाप्तीनंतर जबरदस्त बॅटिंग जी मात्र पाहायला मिळते. 14 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहायला मिळेल. आणि येस, ही मॅच जिंकली तरी देखील निखिल बांगर यांच्याकडून दिले जातील 1000 रुपयांचं कॅश प्राइज. अर्थात 12 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी. जर पाहिलं तर नक्कीच चांगली मॅच आपण बघतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज कल्पेशला तुम्ही पाहू शकाल. चांगल्या गोलंदाज आहे कल्पेश देखील, परंतु सध्या धावा कमी आहेत. त्या धावा रोखाव्या लागतील. 12 बॉल शिल्लक आहेत. 4 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. दमदार जोडीने सुरुवात जरूर केली. सुनील आणि त्याच्या साथीला आकाशला आपण पाहिलं, परंतु सुनील आता स्ट्रायकिंग एंडवर. पहिला बॉल फटका दर्जेदार आहे. विजयाचा शंखनाद करणारा इथून ठोकलाय फलंदाज सुनीलची दमदार बॅटिंग. मॅच विजय झाले टीम लिमणेवाडी आणि हार्ड लक टीम सरायवाडी. परंतु इथून दोन्ही टीमला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि इथून या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. आकाश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. येस, आणि आकाशने देखील या ठिकाणी यायचंय. त्याने 3 बॉलमध्ये 3 विकेट घेतले. त्यांना देखील 2000 रुपयांचं कॅश प्राइज होतं. अरविंद बांगर साहेब आपण या ठिकाणी या. 2000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि निखिल साहेब आपण देखील या. 1000 रुपयांचं कॅश प्राइज देणार होते मॅच विजय झाल्यानंतर. म्हणजेच असं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. दी लिमणेवाडी संघ जबरदस्त पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग. हार्ड लक टू सरायवाडी टीम, परंतु खेळ चांगला केला या मॅच मध्ये. सेकंड मॅच मध्ये जरूर हार पत्करावी लागली.